पैसे कसे इम्प्रूव्ह करायचे व्यवसायात असताना हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच होतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की व्यवसाय कशा पद्धतीने सुरू करून तो कन्सिस्टन्सीली चालू राहिला पाहिजे. तर आजच्या रावळ फूड्सच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर व्यवसायाबद्दल माहिती घेण्यासाठी आणि आपले पैसे कसे इम्प्रूव्ह करावेत, कशी सेव्हिंग करावी, या गोष्टीच्या माहितीसाठी आपल्या रावळ फूड्सला नक्की फॉलो करा. तर आपण जेव्हा व्यवसायात उतरतो तर व्यवसायात आपण किती नॉलेज घेऊन उतरतो हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. जर तुमच्याकडं तुमच्या व्यवसायाबद्दल चांगली माहिती, चांगलं नॉलेज असेल तर तुम्हाला त्या व्यवसायामध्ये एवढी जरी अडचणी आल्या ना तरी त्रास होणार नाही किंवा असं निगेटिव्हिटी वाटणार नाही. पण जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करत असाल, तुम्ही रील बघून किंवा तुम्ही एखादा व्यवसाय करतोय, तो एवढा कमवतो हे बघून व्यवसायात येत असाल तर अशी चूक पहिली करू नका. आणि जर तुम्ही ही चूक केली असेल की कोणीतरी व्यवसाय करते म्हणून मी पण करतो, त्याला पैसे भेटतात म्हणून मला पण भेटतील, जर केली असेल तर तुम्ही तुमचा व्यवसाय समजून घ्या. कारण की व्यवसायात पडल्यानंतर व्यवसाय आपोआप आपल्याला व्यवसाय कसा करायचा हे शिकवायला भाग पाडतो. फक्त आपल्या स्वतःमध्ये जिद्द पाहिजे आणि पेशन्स पाहिजे. जेव्हा तुम्ही तुमच्या व्यवसायाला सुरुवात करता, सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला खूप अडथळे, त्रास, अडचणी, फेलियर ह्या गोष्टी सहन कराव्या लागतात. पण ह्या गोष्टी सहन केल्यानंतर जेव्हा तुमचा व्यवसाय एक लेवलला तयार होतो, तुमच्या व्यवसायाला वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष होतं, तेव्हा तुमचे लॉयल कस्टमरच तुमच्या व्यवसायाची ओळख बनतात. आणि व्यवसायात उतरल्यानंतर जेव्हा तुम्ही नॉलेज घेऊन उतरताना तेव्हा तुमच्या व्यवसायाची ग्रोथ होण्यासाठी तुम्हाला फास्ट प्रोसेस करता येते. पण जेव्हा तुम्ही कुठल्या नॉलेजशिवाय उतरता त्यावेळेस तुम्हाला खूप टिकून राहावं लागतं, खूप पेशन्सने राहावं लागतं. आणि मग टिकल्यानंतर एक वेळ अशी येते की तुम्हाला तुमच्या व्यवसायाचं नॉलेज कळतं आणि मग तुम्हाला इम्प्रूव्हमेंट कशी करू शकतो ह्याची आयडिया येत जाते. यासाठी पेशन्स ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही नॉलेज घेऊन उतरा किंवा विदाऊट नॉलेज उतरा, पण व्यवसायामध्ये आल्यानंतर मित्रांनो खरंच खूप पेशन्स महत्त्वाचे आहेत. कारण की जर व्यवसाय केला असता सगळ्यांनी, म्हणजे जर व्यवसाय इझी असता तर कुणी पण व्यवसायच केला असता, जॉब नसता केला कोणी, सगळ्यांनी व्यवसायच केला असता आणि धंदापाणी सुरू केला असता. पण व्यवसायामध्ये टिकून राहणं यासाठी जिगरा लागतो. तर आपण कमकुवत नाही आहे आणि आपण टिकू शकतो आणि आपण हे साम्राज्य उभं करू शकतो हेच स्वतःला सांगत राहा आणि आपल्या व्यवसायात टिकून राहा.